नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. माझ्यासारखं तुम्हाला जर दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल आणि तुम्हाला जर आई हट्ट करत असेल की दुधी खायला खूप चांगला असतो, त्याचे खूप चांगले फायदे असतात, अशावेळी दुधीची मस्तपैकी ही रेसिपी बनवून खायची सगळ्यांना आवडू शकते. लहानांना तर कळणार पण नाही की यामध्ये दुधी भोपळा वापरला आहे. इतकी मस्त टेस्ट आणि झटकीपट होणारी तितकीच हेल्दी रेसिपी आहे. तर दुधी भोपळा घेतला तर दुधी भोपळा कोवळा आहे, जरी तो मोठा दिसत असेल तरी आतल्या बिया ज्यात कोवळे आहेत. स्वच्छ धुवून घेतला आणि मधोमध 2 भाग करून घेतले. आता ह्यातला एक दुधी भोपळा म्हणजे अर्धा दुधी भोपळा आपण वापरतोय आणि जो शिल्लक आहे त्याला आपण फॉईल पेपरवरून फ्रीजमध्ये ठेवायचा, जेणेकरून तो काळा पडत नाही. दुधी भोपळ्यावरची जी काही साल आहे त्याची साल काढणं आपण काढून घ्यायची. बरेच जणांना दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी भोपळ्याचं सूप प्यायला आवडतं, पण बरेच मंडळी असे असतात की त्यांना दुधी भोपळा आवडतच नाही. पण दुधीचे खूप सगळे चांगले फायदे असतात. तो आपल्या आरोग्याला आणि आपल्या हृदयाला खूप चांगला असतो. त्याचा आपल्या आठवड्यातून एकदा तरी वापर केलाच पाहिजे. मग अशा पद्धतीने त्याची भाजी किंवा हेल्दी रेसिपी केली ना तर नक्की सगळ्यांना आवडू शकते. दुधी भोपळा पूर्ण सोलून घेतला, त्यानंतर इथं बघा खिसणी घेतली. तर खिसणी घेताना ती बारीक खिसणी घ्यायची नाही, थोडीशी मोठी किंवा जाडसर खिसणी असते ना, तर ती खिसणी घेतली आणि त्यावरती आपण हा दुधी भोपळा संपूर्ण खिसून घेतलेला आहे. संपूर्ण दुधी भोपळा बघा माझा अशा पद्धतीने चांगलासा खिसून झाला आणि बिया ज्या आहेत त्या कोवळ्या आहेत, त्यामुळे मी साईडला काढल्या नाही आहेत. निबार दुधी भोपळा असेल तुम्ही थोडासा बियाचा साईडला काढून घेऊ शकता. त्यानंतर हा संपूर्ण दुधी भोपळा आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आजची जी नाश्त्याची रेसिपी आहे ही मी 3 ते 4 लोकांसाठी अगदी पोटभरीची बनवते. आता ह्यामध्ये आपण 1 ते 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालूयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 चमचा ओवा घेतला, थोडासा हातावरती घसकटून घालायचा, जेणेकरून ओव्याचा जो काही सुगंध आहे तो पूर्ण रेसिपीला खूप छान लागतो. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मी पांढरे तीळ वापरले. त्यानंतर पाव चमचा आपण त्याच्यामध्ये हळद पावडर वापरतोय. 1 चमचा गरम मसाला घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता ह्यामध्ये मी फक्त दुधी भोपळा वापरला. तुमच्याकडे असेल तुम्ही गाजर पण खिसून घालू शकता. जेवढ्या भाज्या जास्त तितकी रेसिपीला चव पण खूप छान येते. आणि दुधी खूप बारीक किसून घेतला तर दुधीला भरपूर पाणी सुटतं आणि तो खायलाही इतका छान लागत नाही. त्यामुळे मी मध्यम आकाराच्या खिसणीनं दुधी भोपळा संपूर्ण खिसून घेतला होता. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये आपण पिठं घालूयात. तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी इतके तांदळाचं पीठ घालतोय. यामुळे ना रेसिपीला कुरकुरीतपणा येतो. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आणि पाव वाटी इतकं मी डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं. आता सुरुवातीला दुधी भोपळ्यासोबत ही पिठं सगळी आपण चांगलीशी मिक्स करून घेऊयात. आपण ओवा घातला म्हणूनच आपण डाळीचं पीठही घातलं, कारण डाळीच्या पिठानं बऱ्याच जणांना थोडीशी पोटदुखी होऊ शकते, म्हणून थोडासा ओवा घालायचा. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता पीठ हे सगळं चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये पाणी घालतोय. आता पाण्याचं कन्सिस्टन्सी कशी असावी हेही मी तुम्हाला सांगते. पीठ चांगलं मिक्स करून झालं की सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं होतं. हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा लागेल असं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. आता एकाच वेळी जर आपण जास्त पाणी घालायला जाऊ तर आपण 3 वेगवेगळी पिठं मिक्स केली, त्यामुळे याच्या गाठी किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा लागेल असं पाणी घालायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत, नंतर पुन्हा डबल काम लागण्याची शक्यता असते. माझ्याही खूपदा असं होतं की पटकन मी एकाच वेळी पाणी घालते आणि मग ते गाठी मुडायला फार वेळ लागतो. आता पुन्हा थोडं घट्ट झालं, पुन्हा म्हणून पाव वाटी इतकं पाणी घातलं आणि त्यानंतर मिक्स करून साधारणपणे इथं मी आणखीन 1 वाटी पाणी घातलं, तर मला टोटल बरोबर 1.5 वाटी इतकं पाणी लागलं होतं. आता पीठ कसं आहे किंवा दुधी भोपळ्याचा किस किती घेतला ह्याच्यावर देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. तर पीठ करताना कसं करायचं, तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल अशा पद्धतीने आपण हे जे पीठ आहे ते बनवून घ्यायचं. तर हळदीमुळं वगैरे छान असा रंग पण आलेला आहे आणि मस्तपैकी खमंग असं आपलं जे पीठ आहे हे तयार झालं. आता ही रेसिपी आपण लगेचच करायला घेतो, त्यामुळे मी गॅसवरती एका साईडला नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला. तवा चांगला कडकडीत गरम झाला की गॅस अगदी बारीक करायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर 1 पळी भरून बॅटर ह्याच्यावरती घालून थोडंसं हलकं पसरवून घ्यायचं. आता बरेच जण ह्याला दुधी भोपळ्याचा चिला वगैरे म्हणतात, तुम्ही ह्याला घावन, धिरडं किंवा काहीही म्हणू शकता. मी तर पळी भरून बॅटर घेतलं, मध्यभागी घालून घेतलं आणि अगदी पटकन हलकं असं पसरवून घेतलं. जास्त पातळ करायचं नाही, कारण हे जे चिले असतात ना थोडेसे जाडसर खायला खूप मस्त लागतात, खमंग असतात.
कोणतेही भाजी चटणीची गरज लागत नाही, कारण ह्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचं साहित्य घातलेलं आहे, त्यामुळे चव अगदी खमंग लागते. मी बऱ्याचदा जेव्हा मला चपाती आणि भाजी दोन्ही खायचा कंटाळा येतो, त्यावेळी हेल्दी ऑप्शन हवा तर नक्कीच अशी दुधी भोपळ्याचे मस्तपैकी मसाला धिरडे करून खाते, खूप छान लागतात. आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं, कारण 3 वेगवेगळी पिठं घाततात, त्यामुळे गॅस अजिबात मोठा ठेवू नका. नाहीतर काय होतं की वरून रंग येतो मात्र आतून ते चांगलं शिजत नाही. तर बघा छानपैकी झाकण काढून घेतलं, वरची बाजू बघा अगदी छान कोरडी झाली. आता वरून आणि साईडनं थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही सोडू शकता. आता बाजू पलटी करून घेऊयात, दोन्ही बाजूंना मस्तपैकी छान असं हे मसाला धिरडं भाजून घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो आणि मस्त रेसिपी लागते. ह्यामध्ये सोडा, इनो कशाचाही वापर नाही आहे, मात्र खायला हे गरमागरम धिरडे खूप मस्त लागतात. माझी आई नेहमी असे मस्तपैकी धिरडे बनवते आणि वरून थोडंसं लोणी किंवा दह्यासोबत हे गरमागरम सर्व करायचं. आणखीन तुम्हाला मी बनवून दाखवते. पुन्हा बघा गॅस जरा अगदी बारीक करून घेतला, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही 1 ते 1.5 पळी बॅटर घालू शकता. तुम्हाला थोडेसे मोठे चिले किंवा हे धिरडे बनवायचे असतील, तुम्ही थोडं जास्त पीठ घालून पण ते पसरवू शकता. मी मध्यम आकाराचे करते, मुलांना टिफिन असू दे किंवा नाश्ता असू दे, तुम्ही नक्की बनवू शकता. अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील, माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. आणि तुम्हाला ज्यांना दुधी आवडत नाही आणि त्यांना तुम्हाला दुधी खायला येतं, तुम्ही नक्की हे मस्तपैकी धिरडे बनवून देऊ शकता. त्यांना कळणारच नाही की दुधी भोपळा ह्याच्यामध्ये घातला. इतका मस्त आणि चवीला टेस्टी लागतो. त्यामुळं पटापट संपतात आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळे तुम्हालाही काहीच टेन्शन नाही आहे. तर मी अगदी पटापट असे गरमागरम मस्तपैकी हे धिरडे बनवून घेतले. साधारणपणे तेवढ्या पिठामध्ये माझे 10 ते 11 अगदी मध्यम आकाराचे हे धिरडे बनवून झाले होते. तुम्ही थोडेसे मोठे किंवा ह्यापेक्षा छोटे केले तुमचे जास्त देखील बनवू शकतात. गरमागरम हे धिरडे बघा मी टोमॅटो केचप आणि दह्यासोबत सर्व केले. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कोणत्याही जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.